मध्ये ग्रामस्थांसोबत ते संवाद साधणार आहेत। मार्कडवाडीमध्ये बॅलेट पेपरवर मतदान घेण्याचा प्रयत्न करण्यात आलेला होता, मात्र प्रशासनानं हा प्रयत्न पार पडू दिला नाही आणि आता याच पार्श्वभूमीवर शरद पवार हे मार्कडवाडीमध्ये पोहोचले। शरद पवार यांच्यासोबत विजयसिंह मोहिते पाटील हे देखील मार्कडवाडी गावामध्ये असणार आहेत। उत्तम जानकर यांच्या नेतृत्वामध्ये ग्रामस्थांनी बॅलेट पेपरवर मतदान घेण्याचा प्रयत्न केलेला होता, मात्र प्रशासनानं तो हाणून पाडला। आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी सागर सुरवसे आपल्यासोबत आहेत। सागर, शरद पवार आता मार्कडवाडीमध्ये दाखल झाले। सागर, आपण पाहिलं की खरं तर मार्कडवाडी गावामध्ये ईव्हीएमच्या विरोधात जे आहे ते मोठ्या प्रमाणात आंदोलन जे आहे ते सुरू झालेलं पाहायला मिळालेलं आहे। खरं तर आपण पाहिलं की काही दिवसांपूर्वीच बॅलेट पेपर पद्धतीने गावामध्ये मतदान घेण्याचा प्रयत्न जो आहे तो गावकऱ्यांकडून झाला, कारण भाजपच्या राम सातपुतेंना जी मतं मिळालेली आहेत त्याबद्दल त्या गावकऱ्यांना जो आहे तो संशय आहे आणि त्यामुळे कुठेतरी गावकऱ्यांनी बॅलेट पेपर पद्धतीने मतदान घेण्याचा प्रयत्न केलेला होता, मात्र प्रशासनाकडून त्याला विरोध करण्यात आला, ते होऊ दिलं गेलं नाही। त्यानंतर मात्र आता गावकऱ्यांशी संवाद साधण्यासाठी शरद पवार हे स्वतः या गावामध्ये दाखल झालेले आहेत। आपण पाहतोय हेलिकॉप्टरद्वारे पहिल्यांदा शरद पवार जे आहे या ठिकाणी मार्कडवाडीमध्ये दाखल झालेले आहेत आणि ग्रामस्थांकडून देखील त्यांचं स्वागत जे आहे ते करण्यात येत आहे। गावकरी जे आहे ते एकवटलेले पाहायला मिळतात। गावच्या पारावरती या ठिकाणी शरद पवारांच्या उपस्थितीत संवाद बैठक या ठिकाणी पार पडणार आहे आणि या संवाद बैठकीसाठी मोठ्या प्रमाणात तयारी जी आहे ती या ठिकाणी करण्यात आलेली आहे। भव्य असा स्टेज जो आहे तो देखील या ठिकाणी उभारण्यात आलेला आहे आणि गावात मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी जी आहे ती देखील झाली आपल्याला पाहायला मिळते। ईव्हीएम बचाव देश बचाव अशा आशयाची बॅनरबाजी जी आहे ती संपूर्ण गावामध्ये झालेली आपल्याला चित्र पाहायला मिळते आणि एकंदरीतच शरद पवार आज काय भूमिका मांडता आहे त्याकडे देखील संपूर्ण राज्याचे देशाचं लक्ष लागलेलं आहे। तर ईव्हीएम विरोधात वेगवेगळ्या पद्धतीनं भूमिका ज्या आहेत त्या मांडल्या जाताना आपल्याला पाहायला मिळतात। विरोधक विशेषतः आक्रमक आहेत ईव्हीएमच्या विरोधात, त्यामुळे आज शरद पवार गावकऱ्यांशी संवाद साधणार आहेत, त्यांच्या समस्या त्यांच्या म्हणणं जे आहे ते देखील ऐकून घेणार आहेत आणि त्यानंतर शरद पवार स्वतः काय भूमिका मांडतात गावकऱ्यांसमोर हे देखील पाहणं महत्वाचं आहे। माळशिरस विधानसभा मतदारसंघातील मार्कडवाडी हे गाव आहे, साधारणपणे 24 सागर तुम्ही आपल्यासोबत राहात तर ही दृश्य आपण पाहतोय। शरद पवार आता मार्कडवाडीमध्ये दाखल झालेले आहेत, हेलिकॉप्टरमधून ते उतरले आहेत आणि आज ग्रामस्थांसोबत ते संवाद देखील साधणार आहेत। दरम्यान काही वेळापूर्वीच विजयसिंह मोहिते पाटील हे देखील या ठिकाणी पोहोचलेले आहेत, उत्तम जानकर हे देखील यावेळी उपस्थित असणार आहेत आणि आता खुद्द शरद पवार हे मार्कडवाडीमध्ये दाखल झाले आहेत। मार्कडवाडी गावामध्ये विधानसभा निवडणूक पार पडल्यानंतर बॅलेट पेपरवर मतदान घेण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र प्रशासनानं पोलिसांनी हा प्रयत्न होऊ दिला नाही आणि आता याचवरून रान पेटलेलं पाहायला मिळतंय। जोरदार राजकारण सध्या सुरू आहे आणि आता शरद पवार हे स्वतः दाखल झाले आहेत। शरद पवार यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे देखील मार्कडवाडीमध्ये पोहोचलेले आहेत। विजयसिंह मोहिते पाटील हे देखील आज सकाळीच मार्कडवाडीमध्ये दाखल झालेत। इतकंच नाही तर काँग्रेसचे नेते आणि खासदार राहुल गांधी हे देखील मार्कडवाडीमधून ईव्हीएम विरोधात लॉंग मार्चला सुरुवात करणार आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवर शरद पवारांचा मार्कडवाडीचा हा दौरा अत्यंत महत्त्वाचा आहे। पुन्हा एकदा जाणार आहोत सागर यांच्याकडे। सागर, राहुल गांधी हे देखील मार्कडवाडीमधून ईव्हीएम विरोधात लॉंग मार्च सुरू करणार आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवर शरद पवारांचा हा दौरा महत्त्वाचा मानला जातोय। विकास कामं केल्याचा दावा राम तर पुन्हा एकदा सागर यांच्याकडे जाणार आहोत, मात्र ही दृश्य आपण पाहतोय। शरद पवार हे आता मार्कडवाडीमध्ये पोहोचलेले आहेत, हेलिपॅडवर ते दाखल झाले आहेत आणि तिथूनच ते पुढे रवाना होत आहेत। हा प्रॉपर हो हे जे मतदान पडले ते बरोबर आहे का? बरोबर आहे, एकदम बरोबर आहे। बरोबर आहे, महिलाच आहे, महिलाचं मतदान भरपूर केलेलं आहे, कामं केलेले आहेत त्यांनी भरपूर। रामभाऊ सातपुतेंनी सगळं रस्ते, या गावाला रस्ते सुद्धा नव्हतं गावा, हे रस्ता टोटल रस्त्याचं केलेलं आहे, प्रत्येक गावात केलेलं आहे। ही आमचा दाबण्याचा प्रयत्न केलेला आहे, मुख्यमंत्री साहेबाचा बॅनर आहे इथं, ही दाबण्याचा प्रयत्न केला आहे त्यांनी इथं। हा, आम्ही काय शुभेच्छा लावलेला आहे, ही काय असा लावलेला नाही आम्ही बॅनर, ही 4-5 दिवसापूर्वी पहिला बॅनर आहे, ज्या दिवशी मुख्यमंत्री झाले त्या दिवशीचा बॅनर आहे। काय नक्की तुमचा दावा आहे? राम सातपुते म्हणतात मोठी कामं, विकास कामं। हा, भरपूर कामं केली ती त्यांनी। हो, तुम्ही शरद पवारांची भेट घेणार आहात का? हा, भेट घ्यायला काय गावात आल्या कुठल्याही नेत्याची भेट घ्याय काय झालं? हा, आले ते म्हणलं भेट घ्यायच पाहिजे।
मान्यवरांचे या ठिकाणी स्टंटबाजी करण्याचा प्रयत्न चालू आहे. सर्वांनी स्थानक बनवायचं आहे. नाही, हा गावातले 4 पुढारी आहे तेवढं त्यांचं स्टंटबाजी करायचं चालू आहे फक्त, बाकी इथं काहीच नाही. लोकशाहीला बळकट करण्यासाठी योग्य दिशा देण्यासाठी या ठिकाणी आपल्या सर्वांशी संवाद साधण्यासाठी कसं EMवर घ्या, माजी कृषी मंत्री आमची त्या सगळ्या बाजून तयार आहे. आदरणीय शरदचंद्रजी तुम्ही पवार 1,500 ते यांचे या ठिकाणी मी विजय मार्कडवाडी माजी सरपंच. यांचे या ठिकाणी हार्दिक स्वागत. मार्कडवाडी ग्रामस्थांनी म्हटलेलं आहे की मतदान घ्यायचं, सर्वांना विनंती आहे, नाही. सर्वांनी बसून घ्यायचं आहे. पहिल्यापासून करू, सगळे घेऊया. तुमचं नाव सांगा आणि हे सांगा. मी विजय मार्कडवाडी माजी सरपंच. द्या की प्रिंट. सर्व ग्रामस्थ मतदार बंदोबस्त